तर नाशिकमध्ये आज सकाळी 11 वाजता संजय राऊत यांच्या उपस्थितीत शालिमार परिसरात शिवसेना कार्यालयापासून अगदी महापालिकेपर्यंत खड्ड्यांच्या मुद्द्यावर जनआक्रोश मोर्चा काढला जाईल। यावेळेला मोठ्या प्रमाणात ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एकीकडे या खड्ड्यांवरून जोरदार अशा स्वरूपाची टीका केलेली आहे संजय राऊत यांनी आणि कुंभमेळा मंत्री नव्हे तर गिरीश महाजन हे कुंभकर्ण मंत्री आहेत अशा स्वरूपात त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली आहे। नाशिकमधून थोड्याच वेळात शिवसेना कार्यालय जे शालिमार परिसरातील मुख्य कार्यालय आहेत या ठिकाणापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे। खासदार संजय राऊत यासोबतच संपर्क नेते जे आहेत नाशिकचे रवींद्र मिरलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। आपण जर बघितलं तर इथून या मोर्चाला सुरुवात होईल आणि महापालिकेवर ते शेवट हा होणार आहे। संजय राऊत यांच्या भाषणाने आजच्या या मोर्चाचा समारोप जो आहे तो होणार आहे। दरम्यान एकंदरीतच बघितलं तर हा मोर्चा जो आहे तो विराट असा निघेल असं देखील ठाकरेंच्या सेनेकडून सांगितलं जात आहे। शालिमार परिसरात आपण जर बघितलं तर भले मोठे होर्डिंग्स हे लावण्यात आलेले आहेत आणि भव्य जन आक्रोश मोर्चा, खड्डे, अपघात, वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा करता ऐरणीवर आला आहे आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय असं देखील होर्डिंगवरती मजकूर जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। एकंदरीतच बघितलं तर नाशिकमध्ये आतापर्यंत 6 जणांचा बळी या खड्ड्यांमुळे गेलेला आहे। अनेक जण जखमी हे होत आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती नाशिकमधील खड्डे, महापालिका प्रशासनाचा भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरती हा मोर्चा जो आहे तो निघेल। कॅमेरा निकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।